श्री स्वामी समर्थ. आज अक्षय तृतीया आहे, तर तुम्ही संध्याकाळी ही लक्ष्मी देवी प्रसन्न होण्यासाठी किंवा कर्जमुक्तीसाठी आपल्या घरातील येणारा पैसा जर अडत असेल तो मोकळा होण्यासाठी ही पूजा मांडू शकता. ही अक्षय तृतीयेला मांडायची, कारण आपण अक्षय तृतीयेला जे काही कार्य करतो ते अक्षय राहतं आणि भरपूर त्याची जणू काही आपण खूप वेळा ते कार्य केलंय असं आपल्याला त्याची फायदा प्राप्त होतो. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पूजा आपण आज मांडणार आहोत. इतर वेळेस तुम्ही दर पौर्णिमेला ही पूजा मांडू शकता. जर तुमच्याकडे लक्ष्मी कुंचम नसेल आणि महाराष्ट्रात शक्यतो लक्ष्मी कुंचम मिळत नाही, तर तुम्ही ॲमेझॉनवरून हे लक्ष्मी कुंचम मागवू शकता किंवा तुम्ही चांदीच्या सोनाराच्या दुकानामध्ये सेम असंच लक्ष्मी कुंचम बनवून घेऊ शकता. तर ही तुमची इच्छा आहे. तांबं, पितळ आणि चांदीमध्ये हे आपण बनवून घेऊ शकतो. जर तुमच्याकडे लक्ष्मी कुंचम नसेल आणि तुम्ही ते आणू शकत नसताल, तर घरातील तांब्याचं जे भांडं असतं, आपण गडू म्हणतो, तो गडू किंवा पितळ्याचा गडू जो असतो त्या गडूमध्ये तुम्ही ही पूजा मांडली तरी चालेल. सर्व साहित्य सेम वापरायचं आहे, फक्त पूजा आपल्याला गडूमध्ये करायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण सर्व पूजा कशी मांडायची, का मांडायची याची माहिती घेतली आणि आता पूजेमध्ये काय काय वापरलं जातं हे बघणार आहोत. आपल्या घरातील देवतांची पूजा तर आपण सकाळीच केलेली असणार आहे. आता मी ही सकाळीच मांडली आहे पूजा, ही तुम्हाला मी दाखवते. यासाठी जे जे साहित्य लागतं ते दाखवते. याच्यातलं एखादं साहित्य नसलं तरी चालेल, आपण पूजा मांडणं खूप गरजेचं आहे. यामध्ये बघा मी कवड्या घेतलेल्या आहेत. एक एक तुम्हाला दाखवत जाते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तर सर्वात पहिल्यांदा हा मोती शंख आहे. यानंतर हा लाल कवडी म्हटलं जातं. ही आहे बघा गोमती चक्र. हे आहे बघा लघु नारळ. या अगोदर आपण पाहिलेलं आहे कमलगट्टे. हे आहे गुंजा, पांढरी गुंज आणि लाल गुंज. ह्या आहेत बांगड्या आणि हे आहेत कवड्या. ही आहे उधळण्याची फुले. आणि पिशवीमध्ये जे बघत आहोत तो आहे पोळा आणि मोती, तांदूळ आणि हा कुंचम. या कुंचम नसेल तर मग तुम्ही घरामध्ये अशा पद्धतीचा जो तांब्या असतो या तांब्याचा पण वापर करू शकता. तर कुंचम पात्रामध्ये च्या जागेवर आपल्याला तांब्या ठेवायचा आहे, बाकी काही नाही. आता कुंचम पात्र असेल तर कुंचम पात्रावर अशा प्रकारची शुभचिन्ह असतात, त्याला अष्टगंध लावून घ्यायचं. आणि जर तुमच्याकडं कुंचम पात्र नसेल, कलश असेल, तर त्या कलशावर तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे अष्टगंधानी आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला घरगुती साहित्यामध्ये अख्ख्या लवंगा, ज्याला फूल असतं बघा पूर्ण, परत धने, अख्खे धने. यानंतर ही आहे दालचिनी आणि आपल्याला हळकुंड लागणार आहे. यासोबतच आपल्याला कुबेर दिवा लागणार आहे. जर तुमच्याकडे कुबेर दिवा नसेल तर साधा दिवा मांडला तरी चालेल. आता आपण ह्या पूजेची मांडणी कशी करायची ती बघूया. अशा प्रकारे आपल्याकडं स्टीलचं किंवा तांब्याचं किंवा पितळाचं ताट असेल तर ते घ्या. चांदीचं असेल तर उत्तमच. चांदी ही लक्ष्मी देवतेला आकर्षित करते, म्हणून चांदी या गोष्टीचा या पूजेमध्ये जास्त वापर केला जातो. सोन्याचा वापर केला जात नाही. यानंतर ताटामध्ये आपल्याला अशा प्रकारे आपल्या घरातील कॉईन या गोल स्वरूपात मांडून घ्यायचेत. त्यावर अक्षदा, हळदी कुंकू व्हायचा आहे. त्यावर आपण कुंचम पात्र किंवा आपल्या घरातील जो गडू असतो तो गडू ठेवू शकतो. त्यावर हळदी कुंकू वाहून त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू व्हायचे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि मनातल्या मनात लक्ष्मी देवतेचं आपल्याला स्मरण करायचं आहे. यानंतर आपण हळकुंड व्हायचं आहे, दालचिनी व्हायची आहे आणि हळकुंड आणि दालचिनी, लवंगा वाहून घ्यायच्या आहेत बघा. दालचिनी, हळकुंड आणि आता आपण लवंगा घेणार आहोत. तर हे सर्व आणि 5 लवंगा घ्यायच्या आहेत, 7, 5 किंवा एकच असं घ्यायचं. यानंतर आपल्याला अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि अख्खे तांदूळ शक्यतो वापरा. घरात नसतील तर साधे तांदूळ वापरले तरी चालेल, पण जर तुम्हाला शक्य असेल तर अख्खे तांदूळ वापरा. अक्षदा ह्या अख्ख्या तांदळाच्या असतात. यानंतर 5 किंवा 7 कवड्या घ्यायच्या आहेत. कवड्या पण दुकानात मागताना पिवळ्या कवड्या मागायच्या आहेत आणि हे पिवळ्या कवड्या साधारण एक कवडी 10 रुपयाला किंवा 15 रुपयाला अशी मिळते. यानंतर हे गोमती चक्राच्या ज्या कवड्या आहेत त्या घ्यायच्या आहेत किंवा गोमती चक्र म्हटलं जातं. या 5-7 अशाच घ्यायच्या आहेत. यानंतर अक्षदा
वाहून घ्यायच्या आहेत। यानंतर आपल्याला लाल कवडी किंवा काळी कवडी म्हटलं जातं ही एक व्हायचे। लघु नारळ घेतलेला आहे। लघु नारळ म्हणजे आपण जो नारळ असतो ना तोच असतो, हा फक्त छोटा असतो। यानंतर कमळगट्ट्याच्या मणी घेतलेल्या आहेत। कमळगट्ट्याचे मणी म्हणजे आपण इथं कमळ फुलं दरवेळेस आणू शकत नाही, ते नाशवंत असतात, ते प्रत्येक वेळेस पूजेत वापरता आले नाहीत तर पूजा आपली राहिल्यासारखी वाटते, म्हणून कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे, तर ते कमळ फुलं वाहिल्यासारखीच झाली। यानंतर मी बांगड्या घेतलेल्या आहेत। तर हिरव्या बांगड्या तुळजापूरच्या मंदिराच्या बाहेर किंवा कुठल्याही देवीच्या मंदिराच्या बाहेर हे सर्व साहित्य मिळतं। जर हिरव्या बांगड्यांसोबत तुम्हाला लाल बांगड्या पिवळ्या बांगड्या मिळत असतील तर नक्की घ्या। आमच्या इथं हे काही मिळालं नाही म्हणून मी फक्त हिरव्या बांगड्या वापरल्या आहेत। यानंतर मी गुंजा वापरल्या आहेत। या गुंजा लाल आणि पांढऱ्या रंगाच्या असतात। या गुंजा पण तुम्हाला 5 किंवा 1च वापरायची आहे किंवा 7 वापरायच्या आहेत। यानंतर आपण बघा इथे मोती आणि पोळं घेतलेलं आहे। मी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले, शक्यतो कुठलीही गोष्ट प्लास्टिकच्या पिशवीत नाही पुजायची, परंतु आता सध्या ती इतकी छोटा आहे की त्याला कशात ठेवावं हा मोठा प्रश्न असल्यामुळं मी आहे तसंच पुजलेला आहे। यानंतर मोती शंख ठेवलेला आहे आणि आपल्याला उधळायची फुलं घ्यायची आहेत। उधळायची फुलं चांदीच्या दुकानामध्ये कुठेही मिळून जातात। अजून वेगळी सुद्धा रेखीव असतात, ती जरा महाग असतात, तर मी ती नाही आणली। मी ही थोडीशी लाईट वेट असतात आणि हँडमेड असतात ती घेतलेली आहे। मशीन मेड फार सुबक असतात, अगदी कमळाच्या फुलासारखी दिसतात, ते एक घेतलं तरी चालेल किंवा 5 घ्यायचे आहेत किंवा मग 7 घ्यायचे आहेत। यानंतर परत एकदा आपल्याला अशा प्रकारे कुंचम पात्र भरून घ्यायचं आहे। आपल्याला आता अन्नपूर्णा देवीची स्थापना करून घ्यायची आहे। सर्वप्रथम अक्षदा व्हायच्या, हळदी कुंकू व्हायचं, त्यावर अन्नपूर्णा देवी ठेवायची आणि तिच्यावरून आपल्याला अशा प्रकारे बघा तांदळाची रास भरून घ्यायची आहे, जेणेकरून तिच्या कमरेपर्यंत ती रास भरली जाईल आणि तिच्या चमचा अगदी व्यवस्थितच पाहिजे। आपला मागचा व्हिडिओ बघा तुम्ही की अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी असावी आणि तिच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नसाव्यात याबद्दलची मी माहिती अगदी 3 ते 4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, खूप मोठा व्हिडिओ नाही। सर्वात वरच्या बाजूला जर तुमच्याकडे सिल्वर कॉईनवर जी लक्ष्मी मातेचा सिल्वर कॉईन सोनाराच्या दुकानात मिळतो तो ठेवला तर उत्तमच, आणि नसेल तर हरकत नाही, तुमच्याकडे 10 रुपयाचा कॉईन 20 रुपयाचा कॉईन असेल तो ठेवायचा आहे। यानंतर आपण ठेवलं आहे श्रीयंत्र। तर श्रीयंत्र ठेवण्याचं पद्धत जी आहे ती माझी थोडी वेगळी आहे, त्याचं कारण वेगळं आहे। त्याच्या खाली मी इच्छाप्राप्ती कागद ठेवलेला आहे, तर त्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावे लागतील। आणि यानंतर त्यावर मी ठेवलेलं आहे कमळगट्ट्याची माळ। 108 मण्यांची कमळगट्ट्याची माळ मार्केटमध्ये कुठेही मिळते, तर तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ अशा पद्धतीने श्रीयंत्राच्या भोवती ठेवायची असते। ती 108 कमळ फुले वाहिल्यासारखं असतं श्रीयंत्राला। श्रीयंत्र सुद्धा लक्ष्मी देवीचंच प्रतीक आहे आणि बाजूनी गजलक्ष्मी ठेवलेल्या आहेत, गजलक्ष्मी ठेवले आहे आणि उजव्या हाताला कोपऱ्यामध्ये जे उत्तरेकडे तोंड करून देव आहेत त्यांचं नाव आहे कुबेरदेव। तर तुमच्याकडे कुबेरदेवांची मूर्ती नसेल तर तुम्ही लक्ष्मी यंत्र वापरलं तरी चालेल। आणि आपल्याला इतर वेळेस ही पूजा कधी करायची आहे, जर आता तुम्हाला अक्षय तृतीयेला शक्य झाली नाही पूजा करणं तर तुम्ही अशीच पूजा दर पौर्णिमेला केली तर नक्कीच तुमचे कुठं अडकलेले पैसे असतील किंवा तुम्हाला कुठं येणे असेल आणि ते येणं येत नसेल किंवा तुम्हाला काही अडचणी असतील पैशाच्या स्वरूपातल्या, त्या फक्त मनातल्या मनात देवाला सांगायच्या आहेत आणि माझे हे मार्ग सगळे सुटू देत, मी मनापासून तुझी प्रार्थना करत आहे असं म्हणून हे कुंचम भरून घ्यायचं आहे। कुंचम नसेल तर कलश भरून घ्यायचा आहे आणि आपली अशी पूजा मांडायची आहे। याला धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे। यासोबतच तुम्हाला फुलं व्हायची आहेत आणि एकसारखा मनामध्ये विष्णू देवतांचा आणि लक्ष्मी देवतांचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपली ही पूजा पूर्ण होत आहे। कवड्यांचं मनामध्ये बिलकुल आणायचं नाहीये। तुळजापूरच्या देवीला कवड्या ह्या अतिशय प्रिय आहे। स्वतः शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ होती। कवड्यांची माळ किंवा कवड्या ह्या बाहेरच्या ज्या चुकीच्या शक्ती असतात, ज्या आपल्याला हानिकारक असतात, अशा शक्ती आपल्यापर्यंत येऊन देत नाहीत। कवड्या आपल्या घरात पूजल्यामुळे आपल्या घरात भरभराट राहते, आपल्या घरात सुखसमाधान राहते, यासाठी आपण कवड्या पूजत असतो। कवड्यांमध्ये भरपूर ताकद आहे। तुम्हाला फक्त कवड्यांचा व्हिडिओ हवा असेल ना तर मला नक्की सांगा, मी फक्त कवड्यांचे काय काय फायदे आहेत आणि कवड्या कोणत्या कोणत्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण वापरू शकतो याची मी तुम्हाला नक्की माहिती देईल। तर तुम्हाला हा जर व्हिडिओ हवा असेल तर त्याबद्दलही मला नक्की कमेंट करा। आणि अशा प्रकारे माझी ही पूर्ण अक्षय तृतीयेची पूजा झालेली आहे। अक्षय
तृतीयेची पूजा नक्की तुम्ही घरी मांडून बघा. अक्षय तृतीयेला जर तुम्हाला काही कारणास्तव शक्य झालं नाही तर तुम्ही नक्कीच पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा मांडून बघा. अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही पूजा पूर्ण होते. आपल्याला एकसारखा जप करायचा आहे. असा जर जप जमला नाही तर माळेवर 108 मण्यांमध्ये आपल्याला जप करणं शक्य होत असेल तर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला दोन्ही देवतांचे जपमाळ पूर्ण होते. ही जप करा, प्रार्थना करा आणि नक्कीच 1 ते 2 महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये जो फरक पडेल त्याचा अनुभव घ्या. श्री लक्ष्मी देवताभ्यो नमः. विष्णवे नमः. श्री स्वामी समर्थ.